हॅलो, मी अश्विनी. हा सगळा नाश्ता फक्त मी माझ्या एकटीसाठी केला होता. कारण का ते पुढे सांगतेच तुम्हाला. आणि मस्त असं पोहे केले होते माझ्या आवडीचे, जे की मला सुटसुटीत आणि तिखट पोहे जास्त खूप आवडतात. आणि आज सकाळपासून माझा चेहरा मी आरशातच बघितला नव्हता. कॅमेऱ्यात बघितले की कळाले की केस वगैरे कसे तर झाले होते. कारण आज कामाचं तितकं टेन्शनच होतं. आणि त्यानंतर मस्त असा चहा घेतला आणि आरशात स्वतःला आवरता आवरता म्हणत होते की आज आवरून तरी काय फायदा नाही, कारण कामच तितकं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे कपडे धुवायचं होतं, जे की खूप जास्त कपडे पडले होते. एक दिवस जरी गावाला गेलं तर असा कपड्याचा ढीग पडतो माझ्या घरी. आणि 3 ते 4 बाटी कपडे झाले होते. सगळे भिजू घातले, स्वच्छ धुवून घेतले. पहिला एक बाल्टी धुवून घेतले आणि ते कपडे वाळत घालण्यासाठी गेले. आणि जेव्हा मी कपडे तारवरती घातले तेव्हा तारच अचानक तुटली आणि मला इतकं टेन्शन झालं की आता हे कपडे कुठे वाळत घालायचं असं प्रश्न पडला होता. मग मी काय केले, दुसऱ्यांच्या टेरेसवरती गेले आणि तिथं तारवरती सगळे कपडे वाळत घालून आले. त्याच्यानंतर बाकीचे जे कपडे राहिले होते ती सगळी धुवून घेतले. आणि जे सुकलेले कपडे होते आधी घातलेले ते सगळे मी पहिला काढून घेतले. त्याच्यानंतर जी बाकीचे कपडे होते ती सगळी घालून घेतले. म्हणूनच मी आज पोह्याचा नाश्ता बनवला होता फक्त एकटीसाठी, कारण तितकी एनर्जी पाहिजे होती. सगळी कपडे घातल्यानंतर बघते तर काय इतकं आभाळ झालं होतं की आता केव्हा पाऊस पडते काय माहिती. आणि कपडे धुवून धुवून माझा तर असा अवतार झाला होता काही विचारायलाच नको.